मी सौ निर्मला मारुती जाधव प्रभाग क्रमांक 8 ब मधून उभी राहिलेली आहे। काँग्रेसनं माझ्यावर एक जबाबदारी दिलेली आहे। एक महिला म्हणून मी एकटीच आहे या प्रभागातून आणि महिलांच्यासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा आहे। गेली 28 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करते। महिलांचे छोटे मोठे प्रॉब्लेम मला पहिल्यापासूनच माहित आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं म्हणून मी सतत प्रयत्नही केलेले आहेत। शासनाच्या योजना असतील किंवा मग गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोचाव्यात म्हणून मी सतत प्रयत्न केलेत। पण आता पाहिलं तर आमच्या भागात जास्त प्रॉब्लेम येतो गटरांचा। गटरांचा प्रॉब्लेम असा आहे की गटराचं पाणी कुठेही गटराला स्लोप नसल्यामुळे गटराचं पाणी हे आमच्या विभागात साठत असतं आणि आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते काम होत नाही। हे काम लवकर व्हावं म्हणून आमदारांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की आमच्या भागात पाणी साठत आहे आणि त्याची काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे। पण तसं काही झालं नाहीये। दरवर्षी तोच प्रॉब्लेम येतो, दरवर्षी आम्ही निवेदन देतो आणि दरवर्षी तो प्रॉब्लेम लोकांना फेस करावा लागतो। ज्या वेळेला आमच्या गटराचं पाणी दुकानात शिरतं ते फक्त नागरिकांना फेस करावं लागतं। सामान्य लोकांचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम काय असतात की आपलं शहर हे सुंदर असावं, चांगलं असावं आणि व्यवस्थित असावं। पण लोकांचं असं होतं की लोकांना तेच प्रॉब्लेम जास्त येतात। त्याच्यामुळे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असं आहे की ज्या वेळेला कुठला उमेदवार उभा राहतो की त्याच्याकडून लोकांना अपेक्षा असते की आपण आपलं गटर आहे ते पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे, रस्ता आपला व्यवस्थित पाहिजे। त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या नाहीयेत, पण सामान्य अपेक्षा तरी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि आतापर्यंत मी केलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे की बहादूरशेख नाक्यावरती महिलांच्यासाठी टॉयलेट नाहीये। हे मी गेली 5 वर्ष झालं हे मी करते। पेपरआउट बातमी केली होती, वरून मी नगरपालिकेत सुद्धा निवेदन दिलं होतं। ज्या वेळेला सुरेखाताई खेराळे नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला मी निवेदन देऊन ती जागा सुद्धा मी दाखवली होती। म्हणजे त्यांना ते म्हटलं होतं जागा अवेलेबल आहे का बघा, तुम्ही ती जागा आरक्षित आहे का बघा, आरक्षित असेल तर त्यामध्ये महिलांचं टॉयलेट हे झालं पाहिजे। कारण बाहेरून येणाऱ्या संध्याकाळचं पाहिलं तर तुम्ही बाहेरून येणाऱ्या गाड्या ह्या नाक्यावर थांबतात आणि पुरुष मंडळ ही बाजूला उभी असते, पण महिलांनी जायचं कुठं बरं? बससाठी ज्या युवती उभी असतात, कॉलेजच्या मुलं उभी असतात त्यांनी त्या मुलींनी जायचं कुठं? शेजारी हॉटेल आहेत पण हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही। म्हणजे हे प्रॉब्लेम सामान्य प्रॉब्लेम आहेत पण ते सोडवायला कुणी नाहीये। तर मी विचार केला की बऱ्याच वेळा की टॉयलेट आपण जागा दाखवली तर जागा दाखवल्यानंतर तरी ते होईल, पण नगरपालिकेने जे केलं, नगरपालिकेनंतर गेल्यानंतर असं समजलं की नगरपालिकेमध्ये ना त्यांनी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे, पण ती व्यवस्था कुठं केली? मच्छी मार्केटच्या पाठीमागच्या बाजूला।